बघा अवस्था बघा कशी झालीये. आरामाची गरज आहे तुम्हाला. अहो ए कुठे बी जायची काय गरज नाही. आता कसं सांगू यांना, तिकडे त्या जामकरला जर आर्याची डेड बॉडी मिळाली तर माझी वाट लागेल. गुमेसारखा का उभा आहे तू? जा आतमध्ये खोलीत जा, आराम कर. नाही काय नाही आप्पा, लगेच जाऊन येतो दुकानावर. मला एकदा सांगितलं कळत नाही का? आजारी पडलात म्हणजे ते काय नाही. चला आराम करा. आप्पा आप्पा लाईट आहे का तुमच्या? नाही, काल रातच्या पासून गेली. काय काल रातच्यापासून लाईट नाही? होय ना बाबा. ए तुला काय आलं दचकायला? नाही मी झोपलो होतो ना, काय कळलंच नाही मला. ओ आप्पा ते वायरमनला फोन करा की जरा. सकाळपासून लाईट नाही राहू, मी चहा कसा करायचा? ए चहा करायला कुठे लाईट लागती वय रे? मला लागते. सकाळ सकाळ मोबाईल मध्ये गाणी ऐकल्याशिवाय चांगला चहा होत नाही माझ्याकडनं. माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही हो, कशी ऐकू गाणी सांगा बरं. माझं बी चार्जिंग संपलंय बघ ना. आप्पा करा की फोन करा की. ठीक आहे. हा हॅलो. काल रातच्यापासून लाईट नाही. सगळे काम अडकलेत. वायरमॅन काय झोपा काढतात का? सगळं ऐकून झालंय. काय काम आहे बोला. ए एवढी लांबड लावण्यापेक्षा लाईट कधी येणार ते सांग की. हा रातच्यापर्यंत येईल. हा जरा आधी करा काहीतरी काम. हा ठेवा. येईल रातच्याला येईल. हाय का? रात्रीपर्यंत फ्रीज मध्ये बॉडी राहिली तर त्याचा वास येणार. त्या वासाने जामकरला बॉडी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मला कळतंय यांना कसलं टेन्शन आलंय ते. मी आलो लगेच दुकानावर जाऊन. नाही, त्रास झाला तर येईल परत घरी मी. कशाला? आजारी पडायचंय का? त्यापेक्षा आराम केला चांगला नाही का? चला 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 आज अहो, चला ऐका तर माझं. चला ओ. तर लाईट नाही म्हणल्यानंतर याला काय झालं असं दचकायला? काय काम असते दुकानावर काय माहिती एवढी. भाई काय गरमी माझ्या सुद्धा चहा न पिताच गेलाय.